विधानसभेत आज याकूब मेमनच्या फाशीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांनीच गोंधळ घातला। याकूबची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत केली। तर याकूबची दलाली करणारे सभागृहातच बसलेले असल्याची टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली। शिवसेना आमदारांनी काँग्रेस आमदारांवर कारवाईची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे विधानसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं। त्यानंतर शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात याकूबची फाशी माफ करण्याची मागणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे पोस्टर्स दाखवले। तसेच सलमान खानवरही कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली। राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती आहे, पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहेत आणि अशाही विरोधक गोंधळ घालतायत आणि काय विरोधक ते याकूब मेननची बाजू घेत त्याची दलाली करत बसलेत आणि आपण कसे प्रश्न सोडवणार साहेब। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।